सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतात आर के भटकर यूट्यूब चॅनल। असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। त्या ठिकाणी आज जिल्हास्तरीय सभेला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व पाहुणे आणि आपण सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, आता सूरप्रकाश साहेबांनी ज्या अडचणी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या खरोखर अडचणी आम्ही मान्य करतो आणि कधी कधी आम्हाला असं वाटते की आम्ही त्या विहारात, त्या गावात भित तर जात नाही ना, ही सत्यस्थिती आहे। आणि या सर्व गोष्टीवर आम्ही मात करून त्या भारतीय बौद्ध महासभेचं काम गतिमान कसं करता येईल आणि डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचं जे काही स्वप्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं कधी भारत बौद्धमय करेल, तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर निघालेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही खरोखरच आपल्या या जिल्ह्यामध्ये आपली भारतीय बौद्ध महासभा गतिमान करण्याचं काम करत आहे। आज आपल्या या भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचा एक संस्कार विभागाचा उपाध्यक्ष या नात्याने मी आज आपल्या या जिल्हास्तरीय सभेमध्ये सांगू इच्छितो की बोधाचार्य श्रामणे शिबिराचा चांदूर तालुक्याचा जो काही अनुभव मला आहे त्या अनुषंगाने मागील 15 दिवसामध्ये तिवसा तालुक्यामध्ये तेथील पदाधिकारी आणि अध्यक्षांसोबत माझी चर्चा झाली। वरुड तालुक्यामध्ये आपली फक्त एकच कार्यकारिणी सेंदुसरा घाट येथे महिलांची, आणि त्या दिवशी आपल्या त्या ठिकाणी सुद्धा मी गुरुवारी महिलांची कार्यकारिणी घेतली आणि त्याचबरोबर धम्मपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा मैत्रीपूर्ण मानाचा, सन्मानाचा आणि क्रांतिकारी असं जय भीम। त्याचबरोबर या ठिकाणी या हॉलमध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि जे काही पदाधिकारी लोक आहेत सगळ्यांना मी या ठिकाणी क्रांतिकारी मानाचा, सन्मानाचा जय भीम। मी क्षितिजा वासनकर, मोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि माझी नव्याने सुरुवात आहे। मला फारसा काही अनुभव या कामाचा आहे नाही, पण जे काही ऑगस्ट महिन्यापासून मी जे काही पद घेतलं आहे, भारतीय बौद्ध महासभामध्ये जॉईन झाली आहे, तेव्हापासून मी पाहत आहे की खूप तालुके असे आहे की चांगल्या तऱ्हेने काम करत आहे आणि माझ्या तालुक्यासाठी हाच प्रयत्न आहे की मीही माझ्या तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक गावागावामध्ये न्यावी आणि प्रत्येक गावागावामध्ये याचा जय जयकार करावा। आणि ऑगस्ट महिन्यापासून जेव्हा मला वेळ मिळते मी माझ्या कामात राहते, पण माझ्या कामातूनही मला जसं वेळ मिळते तसं मी माझ्या तालुक्यात जे काही गावं येतात त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये मीटिंग घेते। माझ्याबरोबर मनोरमा मॅम नेहमी असतात माझ्या सपोर्टला, त्यांच्या सपोर्टमुळेच मी जे काही काम माझ्या तालुक्यासाठी करत आहे ते फक्त त्यांच्यामुळे करत आहे। आणि माझा प्रयत्न आणखी हाच राहील की मोर्शी तालुक्यामध्ये 166 एवढ्या गावांपैकी मी निदान 100 एवढ्या गावात तरी माझी या भारतीय बौद्ध महासभेची शाखा करावी आणि माझ्या तालुक्याचं नाव जसं दर्यापूर तालुका, नांदगाव, खंडेश्वर असे यांचे नाव या ठिकाणी गाजत आहे, असं माझ्याही तालुक्याचं नाव या ठिकाणी गाजावं हा माझा एक प्रयत्न आहे। आणि मी जे काही या ठिकाणी सरांनी उपक्रम सांगितले हेही पार पाडण्याचा प्रयत्न करेल व सैनिकांची आमची तयारी चालू आहे। आणि त्याचबरोबर हिवाळी शिबिर आम्ही राबवणार होतो, काही कारणास्तव आम्ही ते लेट केलं आहे आणि तेही आम्ही घेऊ आणि सैनिकांनी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न करू, एवढे आश्वासन मी माझ्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी देऊ इच्छिते व इथेच थांबते। जय भीम, नमो बुद्धाय।
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आदरणीय राज्याचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमारजी चोरपगार तसेच जिल्हाध्यक्ष प्रकारचे बोरकर तसेच तिडके साहेब तसेच शेंडेताई यांना सप्रेम जयभीम करून मी दिवसा तालुका अध्यक्ष या नात्याने आमच्या देशामध्ये आज नव्यानच शाखा फुलण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मी असं दिवसाचं भाग्य समजतो की या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जवळपास 100 सैनिक तयार करण्याचा संकल्प केला आणि लगेच 6 डिसेंबरला जवळपास 50 सैनिकांचे ड्रेस तयार आम्ही केले आणि 6 डिसेंबरला आम्ही त्यांना देऊन 6 डिसेंबरची पहिली सलामी ही दिवसात होईल अशी ग्वाही देतो. आणि पर्यटनच्या माध्यमात जर बोललो तर लगेच आमची 25वी यात्रा आली आहे आणि या समता सैनिक दलाच्या सलामीसाठी जवळपास आमचा 1 लाख रुपये खर्च होत आहे. तेव्हा पर्यटनचा किंवा प्रचार माध्यम ह्या थोडंसं आम्ही ते शिबिर घेऊ पण थोडं लेट घेऊ म्हणजे फरवरीच्या 2000 जे शिबिर आहे हे आपण थोडं लेट घेऊ म्हणजे फरवरी मार्चच्या माध्यमातून तसा आमचा संकल्प आहे आणि संकल्प पूर्ण करण्याची ग्वाही देतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना जय भीम. थकले वाटत थोडेसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा. या ठिकाणी धम्मपीठावर उपस्थित सर्व व्यासपीठ धम्मपीठावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी तसेच उपस्थित आपण सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे आणि महिला पदाधिकारी या सर्वांना जय भीम. या ठिकाणी तालुक्याचा जो नांदगाव फर्निचरमध्ये जो विषय साहेबांनी सांगितलेला आहे त्या विषयावर प्रवचन मालिका ग्रंथपठण याबाबतचा अहवाल अध्यक्षाकडे दिलेला आहे. ठीक. तालुक्यामध्ये सामने शिबिराचे सध्या नियोजन सुरू आहे. समता सैनिक दलाचं शिबिर सुद्धा त्याचं नियोजन सुरू आहे. तारीख निश्चित झालेली नाही परंतु आम्ही आमची मीटिंग घेऊन ते तारीख निश्चित करण्यात येईल. या ठिकाणी सध्या नांदगाव फर्निचर तालुक्यामध्ये सध्या आमचे 10 सैनिक तयार आहे आणि 50 सैनिक आता या भागात होण्याच्या तयारीत आहे. तालुक्यामध्ये सभासद नोंदणीचे पावती बुक दिलेले आहे. 10 पावती बुक पूर्ण झालेले आहे आणि सक्रिय सभासद पावती 100 रुपयाला ते सुद्धा पूर्ण झालेला आहे. त्याचा हिशोब आता देण्यात येईल. बुद्धगयाचं पर्यटनचं नियोजन जे आहे ते सध्या सुरू आहे. तालुक्याचं पर्यटन आम्ही या इकडल्या भागामध्ये काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते सुद्धा पुढल्या महिन्यामध्ये आमचं तालुक्याचं पर्यटन निघणार आहे. सर्व सदस्यांना 3 गावं निश्चित केलेले आहेत. आमच्या सध्या प्रत्येक गावामध्ये म्हणजे 56 गावं तयार करण्याचं निश्चय केलेलं आहे.
आमच्या सध्या वीस गावामध्ये सध्या वंदना सुरू आहे. 20 गावामध्ये वंदना सुरू आहे आणि 30 गावाचा संपर्क सध्या आमचा सर्व गावामध्ये सुरू आहे. आणि उर्वरित जे गाव आहे त्याच्यासोबत आमच्या मिटिंगा घेऊन आम्ही त्यांच्या संपर्क करून हा 56 गावाचा जो संकल्प आहे तो आम्ही ह्या 2-4 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही तो पूर्ण करू. माहे डिसेंबरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण आणि भैयासाहेब जयंती यांची 113वी जयंती सुद्धा आम्ही तालुक्यामध्ये चांगल्या तऱ्हेनं बाबासाहेबांची जयंती आणि भैयासाहेबांची जयंती साजरी करण्याची आम्ही पूर्ण तयारी करत आहे. तसेच धम्मायन कॅलेंडर मागच्या वर्षी आम्ही 100 घेतले होते, यावेळेस आम्हाला 200 कॅलेंडरची आम्ही मागणी करत आहे. तसेच तालुक्यामध्ये धम्मायन मासिक सुद्धा आम्ही या तालुक्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या वर्गणी येत आहे आणि दम्याची पूर्ण जी रक्कम ते जमा झाल्यानंतर आम्ही दम्यान मासिक पूर्ण ते नेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी तालुक्यामध्ये जे उपक्रम आम्हाला दिले आहेत ते उपक्रम आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला जे काही वरून आदेश आले त्या आदेशाचा आम्ही सर्व पालन करू आणि जे आम्हाला आदेश आल्याच्या नंतर आम्हाला जे काही आम्हाला कामे दिले ते आम्ही पूर्ण करण्याचं आम्ही या ठिकाणी तालुक्याच्या वतीने ग्वाही देतो. इथेच थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम करतो. जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. मंचकावर उपस्थित राज्याचे संघटक, मंचकावर उपस्थित सन्माननीय सर्व पाहुणे मंडळी, मान्यवर मंडळी, मित्रांनो, माझ्या सर्व अपरिचित पहिल्यांदा मी बौद्ध महासभा जॉईन केली. आता काही चेहरे ओळखीचे झाले आणि तसे तर चेहरे काही ओळखीचे आहे, काही नातलग आहे. पण मला असं सांगावं वाटतं की मी राज्याचे संघटक साहेब, तोरपगार साहेब ज्यावेळेस भाषण करत होते मी त्यांच्या डोळ्यात डोळा टाकून पाहत होतो. सरांना सुद्धा माहित असेल, लक्ष असेल तर, आणि त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख पण भरपूर वेळा केला की एवढा मी मोठा माणूस नाही आहे, मी तुमच्यासाठी तुमच्या लेकरा समान आहे, माझ्याकडून चुका झाल्या असते. तर तुम्हाला सांगू इच्छितो की चांदूरमध्ये कालच आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवलं की येत्या काळामध्ये 56 गावामध्ये आम्ही बौद्ध महासभेची शाखा ओपन करणार. येणाऱ्या काळामध्ये सामनेर शिबिर सुद्धा राबवणार. परंतु चांदूर रेल्वेमध्ये आता नगर परिषदचे इलेक्शनचे वारे सगळे वाहू लागलेले आहे, सगळे आपापल्या तयारीमध्ये लागलेले आहे. त्यामुळं थोडं लेट का होईना पण सामनेर शिबिर सुद्धा आम्ही चांदूर मध्ये लावणार. तालुक्याच्या वतीनं कालच्याच मीटिंग मध्ये आम्ही विषय घेतला की समता सैनिक दलाच्या आम्हाला एक फौज निर्माण करायची आहे चांदूर रेल्वेला. त्यांचा ड्रेस कोड याच्यावर सुद्धा चर्चा झाली. आता साहेबांनी सांगितलं की दिवसामध्ये पहिली सरांनी होईल. मी त्यांचं अभिनंदन करतो. वेळ पडली तर आम्हाला बोलवा, आम्ही सुद्धा येऊ. पण आमच्या चांदूरमध्ये सुद्धा माझा असा संकल्प आहे की आमचे 100 सैनिक तयार झाले पाहिजे. मी माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं शब्द देतो की आमच्या चांदूरमध्ये 100 का होईना किंवा 50 का होईना पण निश्चितपणे आम्ही सैनिक उभे करून दाखवू. त्यानंतर पावती बुकाचा विषय आहे. आमचे 2 पावती बुकांचे पैसे सुद्धा आलेले आहेत. बाकीचे पावती बुक फाडणं चालू आहे. काही कारणास्तव मी पण जास्त वेळ देऊ शकलो नाही सर. तुम्हाला माहित असेल माझी पुतणी वारली, त्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकलो नाही. आता कुठे ह्या 8 दिवसात मी थोडा व्यवस्थित झालो. निश्चितच तुमचे जे पावती बुक आमच्याकडे आलेले आहेत ते पण सुद्धा फाडून देऊ. येणाऱ्या 30 तारखेपर्यंत आम्ही आमचे पावती बुक सर्व कंप्लीट करून तुमच्यापर्यंत पैसे पोहोचतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही प्रत्येक विहाराला भेट देणार आहोत. विहारामध्ये जाऊ. सरांनी जसं सांगितलं का प्रत्येक विहारामध्ये वंदना झाली पाहिजे, वंदनेचं पठण झालं पाहिजे. त्या माध्यमातून आपल्याला त्या गावातील लोकांशी चर्चा करता येईल आणि बौद्ध महासभा कशी प्रभावी होईल
यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. एवढेच बोलतो, इथेच थांबतो. समोर कार्यातून दिसणारच आहे. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या पर्यटन विभागाचा सचिव म्हणून आम्हाला जे आदरणीय आमचे जे ज्येष्ठ मार्गदर्शन करते त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यातून पर्यटन स्थळ निघावं आणि जिल्ह्याचं पर्यटन व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. आणि सरांनी सांगितलेलं आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांची संख्या एवढी आहे की भारतीय बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याच माध्यमातून एक मोठं पर्यटन निघू शकतं. तर आम्ही काही दिवसातच मी एकदा सरांशी बोललेलो होतो की आपल्या इथेच लेण्या आहेत सालबर्डीला. या आपण आपल्या जिल्ह्यात जवळपास सालबर्डी जे आहे जे मध्य प्रदेशमध्ये येते तर तिथूनही जर सुरुवात केली कारण त्या बुद्ध लेण्या मला असं वाटतं की मलाही मी माहीत नव्हतं. मी ज्यावेळेस 40 वर्षाचा झालो मी सालबर्डीला मला हे माहित होतं की महादेवाचं मंदिर आहे. मात्र त्या ठिकाणी बुद्ध लेण्या आहेत हे मला 40 वर्षाचा झाल्यानंतर माहीत झालं. मग मी त्याची किंवा स्टोरी केली होती आणि ती मतदारमध्ये प्रकाशित सुद्धा झाली होती. आणि त्याच्यात वादही झाला होता कारण तिथं बुद्ध मूर्ती लावल्यानंतर तिथले जे भंतेजी आहेत त्या भंतेजींवर गुन्हे दाखल झालेले होते. त्या संदर्भात गेलो होतो म्हणून तिथली माहिती मिळाली की तिथे बुद्ध लेण्या आहेत आणि त्यांनी तिथे बुद्धाची मूर्ती सुद्धा बसवलेली आहे. आणि आता त्या भंतेजींनी ते जे रक्तपात भंते आहेत ते केस सुद्धा घेतलेले आहेत. तर निघायला पाहिजे पर्यटन. आणि माझे जे वरिष्ठ आहेत पर्यटन उपाध्यक्ष आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मोरकर सर यांच्याशी सर्वांशी चर्चा करून आणि जे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पर्यटन काढावं लागतं ते कशा प्रकारे काढायचं ते सर्व वरिष्ठ सांगतीलच. आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून लवकरात लवकरच कारण हिवाळा हा चांगला ऋतू असतो आणि हिवाळ्यामध्ये इथे सर्व शिक्षक किंवा जास्तीत जास्त शिक्षकच असतील तर त्यांना माहिती आहे की हिवाळ्याचा चांगला ऋतू असल्यामुळे हिवाळ्यातच शैक्षणिक सहली जातात. तर आम्ही येणाऱ्या काही महिन्यातच समजा डिसेंबरमध्ये वरिष्ठांशी बोलून आपल्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्षाची चर्चा करून लवकरच पर्यटन काढू एवढं आपलं सांगतो. थांबतो. जय भीम. नमस्कार. बुद्ध धर्मातील बुद्ध धर्म आणि संघ या त्रिरत्नांना सर्वप्रथम वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आणि आपण सर्व काम करणारे तालुक्यातून आलेले माझे सगळे बौद्ध बांधव आपणा सर्वांना त्रिवार वंदन, मानाचा जय भीम. भारतीय बौद्ध महासभा धामणगाव रेल्वे तालुक्याच्या अनुषंगाने माहिती सांगताना मला अभिमान वाटतो की साहेबांनी जे आपल्याला एक पदाधिकारी 3 गाव हे नेमून दिलेलं उद्दिष्ट आहे. तर याआधी धामणगाव रेल्वे तालुक्याने हे उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे आणि जवळपास धामणगाव तालुक्यामध्ये 84 गावं आहेत. त्या 84 गावांमधले 4 गावं उजाड आहेत आणि उरलेले 80 गावं आहेत. त्या 80 गावांमध्ये पैकी 70 गावांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे दर रविवारी चला बौद्ध विहारी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि या 70 गावांपैकी जवळपास हा रेकॉर्ड जरी नसलो तरी आम्ही 30 ते 35 गावांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा, ग्रामीण शाखा स्थापन केलेल्या आहेत. आणि उर्वरित गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. तिथपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. 30 गावामध्ये आहे परंतु त्याच्या आम्हाला आता तुम्हाला आमच्याजवळ त्याचं रेकॉर्ड नाही आहे आणि त्याला परवानगी दिलेली आहे. फक्त आमच्याजवळ त्याच्या ओशी नाही आहे. त्या आम्ही आता नव्याने आम्ही त्याला रिन्यू करू त्यावेळेस आम्ही त्याच्या ओशी ठेवू आणि सगळं हे करू. दुसरी गोष्ट आहे पर्यटन. तर पर्यटनाच्या तालुक्याच्या हिशोबाने आम्ही साची या ठिकाणी आमच्या तालुक्याचं पर्यटन काढण्याचा विचारात आहोत आणि त्याच्यासाठी आमची म्हणजे
योजना चालू आहे की सांचीला जायचं आहे आणि तालुक्यातून ते पर्यटन सुद्धा आम्ही काढू. आणि दुसरी गोष्ट आली श्रामणेर शिबिराची. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचा ग्रामीण भाग आहे, लोकांना कामं आहेत, लोकांना कामं जातात, कामाचा वेळ आहे, त्यामुळे लोक मिळणार नाही. आचारसंहिता आहे महानगरामध्ये, नगर परिषदचे इलेक्शन आहे धामणगावमध्ये, मोठे विहार धामणगावमध्येच आहे प्रॉपरली. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला श्रामणेर शिबिर घेता येणार नाही आणि त्याचा विचार आम्ही जानेवारी किंवा हे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टीने सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहे. तर सैनिकाच्या बाबतीत सांगायचं तर जवळपास 100 सैनिक आमच्या तालुक्यामध्ये आहे, पण हे सगळे सैनिक विखुरलेले आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. तर त्यांना एकत्र करण्याचं काम आम्ही करतो आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून. जवळपास आम्ही आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 36 आणि 15 असे सैनिक आम्ही एकत्र केलेले आहेत आणि उर्वरित नक्कीच करून त्याच्या माध्यमातून समता सैनिक दल हे दर 6 डिसेंबरला विहार टू विहार जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत असतं. दर 6 डिसेंबरला प्रत्येक विहारातून बाईक रॅली काढून समता सैनिक दल मानवंदना देतं आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही त्या समता सैनिक दलाचं शिबिर कसं आयोजित करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू, एवढी ग्वाही देतो आमच्या तालुक्याच्या वतीने. सैनिक शिबिर सध्या आता कलेक्ट करणं चालू आहे. जानेवारीच्या तेवढ्यामध्ये आम्हाला समता सैनिक दलाचं शिबिर आम्ही घेऊ. इतकं बोलतो आमच्या तालुक्याच्या वतीने मान्यवरांना ही गाई देतो आणि थांबतो. आदर्शांना वंदन करतो. आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, राज्य संघटनेचे संघटक आदरणीय विजय कुमारजी चोरपगार सर, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांना जय भीम करतो आणि समोरील उपस्थित पदाधिकाऱ्यांना सर्वांना जय भीम करतो आणि मी माझ्या कामाचा अहवाल सादर करतो. या 15 मार्च 2025 ते 9 नोव्हेंबर 2025 पर्यंत जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये सैनिक नवीन आणि जुने तयार आहेत, त्यापैकी बरेचसे ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये अजूनही सैनिक झालेले नाहीत. ही एक थोडी खेदाचीच बाब आहे, कारण शाखा झालेली आहे, परंतु त्या शाखेचे जे 3 पदाधिकारी आहे समता सैनिक दलाचे, त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा ठिकाणी सैनिक तयार केलेले नाहीत. या चालू महिन्यामध्ये दिवसा तालुक्यामध्ये 40 सैनिक त्यांनी तयार केलेले आहे. 25 लोकांचे युनिफॉर्म सहित तयारी आहे चालू महिन्यात. आणि त्या ठिकाणी आज जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण सभा, ऑफलाईन सभा, प्रत्यक्ष संवाद साधून या ठिकाणी आपण सर्वजण 1:30 वाजेपासून उपस्थित आहात. मी घराकडे पाहायला आता 5 वाजले. बाहेरगावचे लोक या ठिकाणी प्रामुख्याने सभेला आलेले आहेत, मला त्याची जाणीव आहे. तेव्हा या ठिकाणी सभेचा समारोप होणं अत्यंत गरजेचं आहे. एकंदरीत सर्वप्रथम आज तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना
त्रिवार वंदन. आई रमाई भीमाई यांनाही त्रिवार वंदन. या व्यापक सभेचं एकंदरीत कामकाज पाहणारे आपण सर्वजण त्या सभेचे उपस्थित सर्व तालुक्याचे पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, धम्मपीठावर ज्यांनी आतापर्यंत जीव तोडून आपलं मार्गदर्शन केलं ते राज्याचे संघटक आदरणीय विजयकुमार चौरपकर साहेब, धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या सरचिटणीस विद्याताई वानकडे, भारतीय बौद्ध महासभेचे महानगराचे अध्यक्ष गजभिये सर, त्याचप्रमाणे महिला शाखेच्या महानगरच्या शेवटे मॅडम आणि उपस्थित या ठिकाणी प्रामुख्यानं मी सर्वांना धन्यवाद देतो की प्रत्येक जिल्ह्याचं तालुक्याच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली. विषय खूप महत्त्वाचे होते, त्याची अंमलबजावणी करण्याचा आपण निर्धार केलेला आहे. एकंदरीत त्या दिशेने कामकाज झालं तर बरं होईल. आजची सभा संपल्यावर पुन्हा एक दुसरी सभा घेण्याचं पत्र येऊन पडलं आहे साहेबांकडे. हा जर आपला प्रगती अहवाल समाधानकारक नसेल तर निश्चितपणे ती सभा पुन्हा मुंबई येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांपुढे ही सभा होईल आणि त्या गावांना भेटी होतील. ते कोणतं गाव भेटी येईल हे आज काही सांगता येणार नाही. म्हणून थोडासा प्रयत्न करा, आपल्याला विनंती आहे. मी फोनवरून दामणगाव तालुक्याशी बोलताना बोललो, चांदूर रेल्वे तालुक्याशी बोलताना बोललो, तिवशासोबत बोलताना मी म्हटलंय, नांदगाव खंडेश्वर सोबतही बोललो. एक माझी कल्पना तुम्हाला सांगतोय मी. साहेबांनी सांगितलंय तुम्हाला की जवळपास 56 गावाचा जो प्रोग्राम आहे आपल्या समोर तो एक आव्हान आहे. त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देताना सर्वांनी कबूल केलं आहे की आपण ते करणारच आहोत. आता कसं करणार तर मला एवढीच अपेक्षा आहे की किमान प्रत्येक शाखेकडे, मग ते जिल्ह्याची शाखा असो की तालुक्याची शाखा असो की ग्राम शाखा असो, 3 विभाग आहेत की नाही, संस्कार विभाग, पर्यटन विभाग आणि संरक्षण विभाग, त्याचे तुम्हीच 3 पदाधिकारी नेमलेले आहे. सर्वांनी कृपा करून एक विनंती आहे तालुक्याला की 3 लोकांचा ग्रुप आहे त्या विभागाचा, कृपा करून त्यांना 3 गाव तर देऊन टाका. म्हणजे 3 एकाच्या वाट्याला आल्यावर ते 3 जण मिळून किती गावं करतील? 9 गावं करतील. 9 गावापर्यंत आता 3 विभाग आहेत, संरक्षण, पर्यटन आणि संस्कार. मला अपेक्षा आहे की कमीत कमी या 3 विभागांना 3 गावं जरी घेतले तरी चोरपगार साहेबांनी जी अपेक्षा केली आपल्याकडनं 30 गावांची, 27 गावं झाले आहेत. ते 27 गावं एक वाढवून दिला तर 30 गावं होतील. याच्यामध्ये काही अडचण येईल का? एकट्याचं काम नाही आहे. संस्थेचं काम आता अध्यक्ष किंवा सचिव किंवा कोषाध्यक्ष एवढ्या पुरतामध्ये नाही आहे. सर्वांनाच सक्रिय व्हायचं आहे, सर्वांनाच त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. एकंदरीत ही त्यातला मधला मार्ग आहे. कृपा करून याला मात्र आता छेद देऊ नका. 3 गावं कोणता कार्यक्रम सांगितलं राबवायचं आहे की त्या ठिकाणी जाऊन बौद्ध महासभेची शाखा कशी करता येईल, वंदनेचा परिपाठ त्या ठिकाणी कसा आपल्याला संपन्न करता येईल. आणि मला आज आनंद वाटतो, मला समाधान वाटतं की गेल्या माझ्या 8 वर्षाच्या परिश्रमाला आज कुठेतरी फळ येत आहेत. मागच्या वर्षी मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा वरिष्ठांनी दखल घेतली होती. तुमच्या मागच्या वर्षीचा नोव्हेंबरचा अंगपा धम्मयान त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉमिस केलं होतं की हा उपक्रम यापुढे पूर्ण राज्यात आपण नेणार आहोत. मला वाटतं की त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ही अंमलबजावणी तोच उपक्रम गेल्या 8 वर्षापासून सर्व इथे माझ्या भंडाऱ्याचे लोक जे आहेत, महिला असतील पुरुष असतील, हे ताणघाम घराने जो वापरत उपयोगात त्या उपक्रमाला पुढे नेण्याचा संकल्प करीत आहेत. तोच उपक्रम आता धामणगावमध्ये सुरू झाला आहे. तोच उपक्रम चांदूर जिल्ह्यामध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तोच उपक्रम अमरावती तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी देखील सुरू केलेला आहे. आणि म्हणूनच या उपक्रमाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आपल्याला भारतीय बौद्ध महासभेला त्या विहारापर्यंत त्या नगरापर्यंत नेण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे. आणि म्हणून त्या उपक्रमाला आपण नक्की प्रतिसाद द्या. इथे मला अपेक्षा होती
की तुम्हीच जर स्वतः नियोजन केलं असतं, मी काल तुम्हाला फोनवरून सांगितलं त्याप्रमाणे, तर आताच तुमचे प्रत्येक तालुक्यातले हे 30 गावं निश्चित झाले असते. असो, मला विश्वास आहे हे 30 गावं निश्चित होतील. माझ्याकडे जी प्रेझेंटी आलेली आहे त्या प्रेझेंटीवरून मला एक जरी खेद वाटतोय, तो भाग वेगळा आहे, पण नाहीपेक्षा आपण इतक्या वेळ इतके लोक बसले आहेत. मला माझ्या माहितीप्रमाणे 84 लोकांची यादी माझ्यापाशी येऊन पडली आहे. 99 झाले का आता? म्हणजे 99ला एक कमी आहे का? आणखी 100 झालं तर 3 आपली झालं असतं. 100 आहे बा. तर एकंदरीत अपेक्षा होती की 150 लोक जमा होतील. किमान 150 लोकांची अपेक्षा होती आपल्याला. असो, 100 लोक का होईल या ठिकाणच्या आजच्या सभेला उपस्थित झाले. ती